कोमसापच्या कळवा शाखेची सुरुवातच माऊलींच्या पसायदान या कार्यक्रमाने झाली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची धुराच कळवा शाखेने आपल्या खांद्यावर घेतली होती। ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ कोमसापची कळवा शाखा पुढे नेईल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी प्राचार्य अशोक बागवे यांनी व्यक्त केलाय। आपल्या खास शैलीमध्ये प्राचार्य अशोक बागवे यांनी माऊलींच्या पसायदानाचे केलेलं निरूपण रसिकांना एक वेगळीच अनुभूती देऊन गेलं। कोमसापच्या कळवा शाखेच्या वतीने तसेच मनीषा विद्यालय यशोगंगा संस्था यांच्या सहकार्याने प्राचार्य अशोक बागवे यांच्या अभ्यासातून सदर कार्यक्रमाचा कोमसापच्या कळवा शाखेच्या वतीने तसेच मनीषा विद्यालय यशोगंगा संस्था यांच्या सहकार्याने प्राचार्य अशोक बागवे यांच्या अभ्यासातून सादर करण्यात येत असलेल्या माऊलींचं पसायदान या पहिल्या जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्राचार्य प्रदीप ढवळ, ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर, मनीषा विद्यालयाचे प्राचार्य पाष्टे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। प्राचार्य अशोक बागवे यांनी यावेळी कोमसापच्या कळवा शाखेचे विशेष कौतुक केलं। कोमसापची पहिली शाखा ही आहे ज्या शाखेने पहिलाच जाहीर कार्यक्रम माऊलींच्या पसायदानाचा ठेवला, त्यामुळे कळवा शाखेने जणू वारकरी संप्रदायाची धुराच खांद्यावर घेतली आहे। पुणे आणि मुंबईत आता कार्यक्रमांसाठी रसिक जात नाहीत, मात्र कोमसापच्या पहिल्याच कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली रसिकांची गर्दी पाहता कळवा शाखा ही ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ पुढे नेईल असा विश्वास यावेळी प्राचार्य बागवे यांनी व्यक्त केला आहे। त्यांचे साहित्य सगळ्या जगाला कळावं म्हणून सुरू केली आणि आज जवळजवळ 73 शाखा आहेत। कळवा शाखा आज त्यांचा पहिला कार्यक्रम आहे आणि कळवा शाखेच्या या पहिल्या कार्यक्रमाला कुठल्याही कोमसापच्या शाखेने प्रारंभीच्या कुठल्याही कार्यक्रमाला पसायदान ठेवलेलं नाही आणि वारकरी संप्रदायाची ही जी ध्वजा आहे ती ध्वजा कोमसापच्या कळवा शाखेने खांद्यावर घेतली आणि मला असं वाटतं की ठाण्याची जी सांस्कृतिक आपली सगळी पद्धत आहे त्या सांस्कृतिक सगळ्या संवेदनांना कळवा शाखा नक्कीच पुढे नेईल आणि ठाणे हे संस्कृतीचं माहेरघर होणार आहे। कारण मुंबई आणि पुण्याला आता कोण फारसे येत नाहीत कार्यक्रमाला, तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानी व्हावी म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो। गीता रमेश के, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष, आज या कळवा या ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी आले। माझ्या कळवा या नवीन शाखेचं उद्घाटन आज होत आहे आणि त्या निमित्ताने आपण ज्ञानेश्वरीच्या पसायदानाचं निरूपण हाही कार्यक्रम घेतलेला आहे। पहिल्यांदाच म्हणजे शाखा उघडल्यानंतर जो पहिला कार्यक्रम असतो तो अशा पद्धतीचा घेतला, याचा मला खूप आनंद होतोय। निरूपणकार आहेत आमचे प्राध्यापक अशोक बागवे, जे कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये पूर्वी काम करत होते। त्यांनी ठाणे जिल्ह्याचं काम बघितलेलं आहे। उत्तम साहित्यिक आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि त्यांचा स्वतःचा या निरूपणावरचा अभ्यास आहे। मला वाटतं त्यांनी एक असा कार्यक्रमही पूर्वी घेतला होता, आता विश्वात्मके देवे असा। त्यामुळे आज सगळी मंडळी हे बागवे सरांचं सगळं मनोगत ऐकायला निरूपणावरचं इथे उपस्थित आहे आणि हा पहिला कार्यक्रम या अशा तुडुंब गर्दीत प्रेक्षकांच्या साहित्यप्रेमींच्या साक्षीने होतोय, याचा मला आनंद आहे। ही आमची 72वी शाखा आहे। पालघर पासून ते बांद्यापर्यंत जवळजवळ 71 शाखा साहित्यिक क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम करत आहे। पण आज कळव्या शाखेने उशिरा का होईना पण त्याचं एक स्वप्न होतं, एक चांगली शाखा साहित्यामध्ये, साहित्याच्या व्यासपीठावरती एक चांगली शाखा असावी जिथे नवोदित लेखकांना, कवींना या व्यासपीठाचा नक्कीच फायदा होईल। आणि सुरुवातच बघा माऊलीच्या पसायदानाने होत आहे, त्यामुळे कळवा शाखेचं यश हे पुढे नक्कीच चांगलं असेल। पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी जे काही स्वप्न पाहिलं आहे की कोकणामधल्या सगळ्या साहित्यिकांना एकत्र येऊन जी चळवळ सुरू आहे, ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था अशी आहे की वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या कोकणामध्ये होत असतात। त्याचा हा एक मला असं वाटतं कळव्यामध्ये अशा प्रकारची शाखा कधी नव्हती, पण सगळे आमचे साहित्यिक मित्र एकत्र येऊन ही शाखा उभी राहिलेली आहे। त्या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा।